तुम्हाला मम्मीची शपथ आहे, लवकर सांगा. लवकर सांगा. मी हे बांधली आहे. मग दीदी एवढी तारीफ करत होती तर मला एवढंच म्हणणं होतं की मम्मीनं असं नव्हतं म्हणायला पाहिजे. अरे तर काय नव्हतं म्हणायला पाहिजे मम्मीनी, काय नव्हतं म्हणायला पाहिजे तेच तर विचारते मी. कसं घर आहे, तरी डब्बी बनवली आहे रननी, बघून घ्या मित्रांनो. किती हळूहळू चाललंय. बघ जंगल सफारी करायची गरज नाही. नमस्कार. तर आज आम्ही आलो आहे मोगली डेन मध्ये. ते मोगलीची action जंगल करून दाखवा. जंगल बात चली है पता चला है. काय पुढे तर चड्डी पहन के फुल किला है फुल किला है. तर आम्ही पेज मध्ये आलो आहे आजच्या मोगली डेन मोगली मध्ये. डेन मध्ये. तर आजचा ब्लॉग इथलाच आहे की आपण आज इथे काय काय करणार आहे. मला तरी वाटते की तुम्हाला खूप मजा येईल, कारण की एक गोष्ट आहे जे मी किरणला सांगितली नाहीये. काय चला तर पुढे आपण हे बघू. काय नाही सांगितलं. आपण हे बघूया कसं आहे, क्या आहे अंकल यहाँ पे फिर. अरे काय नाही सांगितलं ते. हे पाहिलं का किती छान दिसतंय. हो अच्छा यहाँ पे वो शेकोटी करते, इथे शेकोटी करते ना ते. जसं आपले तर पूजा झाल्यावर नाही का ते दिवे गिवे लावले तर पूजेजवळ, आणि तू एवढी छान पूजा केली होती त्या पूजेच्या जवळ, तसं इथं बसून मस्त खूप सारे लोक पार्टी करू शकतो आपण. मी काही बोलत नाही याचा अर्थ. आई पागल याचा आहे. अर्थ हा काका पाहून राहिले ना काही ते. काका गेले आतमध्ये, काकानी पाहतो. काका हे इथंच आहे. काका दिसत नाही फक्त अंधारात. इथं बाहेर हे लागलेली आहे मस्त गड्डा करून. अरे वा, हे पण रूम छान आहे. हे रूम छान आहे. खरंच छान आहे. दादा लाईट मस्त आहे. बसायला खुर्च्या गिरच्या आहे. खुर्ची पण छान आहे. वॉशरूम इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले वॉशरूम पास. हे वॉशरूम पण मोठा आहे, याच्यात पंखा पण आहे. हा बघू दे मला. अंदरच पंखा आहे, गरम झाला तो वर. बाल्कनी भी है क्या? अरे वा. हाँ पूरा बालकनी का है, पूरा जंगली है. पर अंकल तुमको पता है कि अभी हमारा स्टूडियो बना ना ऊपर, तो उसमें मस्त पूजा वूजा की हमने अभी तो मतलब दीदी ने बोला कि बहुत अच्छा काम किया बोले. मेरे बीवी ने पूजा वूजा कर बहुत अच्छी करी बोले. पर मेरे मम्मी ने जो बात बोली ना वो मेरे को अच्छा नहीं लगा कि इसके बारे में ऐसे कैसे बोल दिया करके. तुमको अच्छा लगा क्या? हाँ क्या बोल रहे थे क्या? देखो उनको भी अच्छा नहीं लगा. तर काय बोलले ते सांग ना. त्यांना समजलं काय बोलले, पण तुला नाही समजत आहे. चुप राहा तू. काका हे काम चल रहा है इधर. अच्छा अच्छा. तुम्ही इथंच थांबा, इथंच सांगा मला काय म्हणते मम्मी. तर अरे मम्मी एवढंच म्हणत होती की दीदी काय बोलली की म्हणे किरणने एवढे सगळे चांगले कामं केले म्हणे, स्वतःच केले म्हणे सगळे कामं, पूजाही स्वतःच मांडली म्हणे. हे ते सगळं झालं. मग दीदी एवढी तारीफ करत होती तर मला एवढंच म्हणणं होतं की मम्मीनं असं नव्हतं म्हणायला पाहिजे. अरे तर काय नव्हतं म्हणायला पाहिजे मम्मीनी, काय नव्हतं म्हणायला पाहिजे तेच तर विचारते मी. कारण यार एवढीशी गोष्ट ती समजून आली तुला. नव्हतं म्हणायला पाहिजे पण तुला तर समजायला पाहिजे नाही म्हणायला पाहिजे म्हणून. मी येतच नाही आता तिकडे. कुठे आहेत घरी. चालले मी माझ्या घरी. ठीक आहे. हा पण अच्छा आरशाचा दरवाजा आहे, अंदर आहे पडदा. आरशाचा दरवाजा नाही येतो, काचाचा दरवाजा आहे. काचाचा दरवाजा. ओके. हुशार झाली यार तू आज. मी हुशारच आहे ऑलरेडी. लाईट्स नाही लागत आहे. छान आहे रूम. ही पण एक रूम आहे कपलसाठी. वॉशरूम आवडलं मला, असं वॉशरूम मोठं मोठं पाहिजे. तर हे रेस्टॉरंटची मेन एंट्रन्स आहे. चलो अंदर. इकडे बसून तुम्ही जेवू शकता. छान आहे रेस्टॉरंट. आणि अंदर फॅमिलीसाठी पर्सनल रूम पण आहे, जी की आपण बंद करून इकडेही बसू शकतो. अरे वा, इथे मिरर आहे. इकडे तुम्ही. काय मम्मी काय म्हणत होती. अरे तू पागल, नंतर सांगतो म्हटलं ना तुला मी. काका आहे ना इथं. काका गेले तिकडे, तुम्ही इकडे पहिले. काका हे इथंच आहे. काका हे काय. चलो आगे का बताओ क्या है तो. लाइट चालू करो. बहुत बड़ा है ये तो. कितने लोग बैठ सकते हैं यहाँ पे. 300-400. तो गाइस यहाँ पे 300-400 लोग का पार्टी हो सकता है ऐसे बोल रहे हैं. तो अबे रन कुठे गेली. रन अबे चल ना, ते हॉल दाखवत आहे ना. मम्मीनी काय बोल. सांगतो ना पहिले ते मम्मी पहिले काय पाहते लोक कसं वाटते ते. चल तिकडे. लॅम्प छान आहे. लॅम्प आवडला मला. नाईस. मला पण आवडला. लाकडाचा आणि त्याच्यात लाईट लावल्या. म्हणजे बघा आपण जेव्हा टीमने येऊ ना सगळेजण, तर इथं तर आपण दोघांची हे बेडरूम होऊन जाते, इकडे ही काव्याची बेडरूम होऊन जाते, आणि राहिले लोकेशन अक्षय. लोकेश अक्षय नद्या. तर इथं लोकेश, इथं अक्षय भाऊ आणि इथं अद्या. तिघ जण या सोफ्यावर होऊन जाते. अद्या या टेबलवर मावते, लोकेश बिन बॅग वर, अक्षय भाऊ सोफ्यावर. एवढे पण अक्षय भाऊ आणि लोकेश ते एकामेकावर झोपून जाते सोफ्यावर एका. तर अद्या इथे झोपू शकते का इथे झोपू शकते. पण छान वाटत आहे ना हे. पूर्ण लाकडाची रूम आहे. रूम आहे. छान वाटत आहे. आवडते मला लाकडाचे रूम्स. पण इथे आल्यानंतर मला एक गोष्ट आवडली, ते म्हणजे हा ट्रे तुम्ही बघू शकता. आणि इथे त्यांनी याच्यामध्ये हे ठेवलेलं आहे. हे पण खूप क्यूट वाटत आहे मला. चला बाहेर चला.
तर इथं 2 बेडरूम विला आहे, जसं की आपल्या इथं वर स्टुडिओत जशा 2 बेडरूम्स आहे ना मोठ्या, तसं. आणि इकडे झाडागिड आहे वर असे मोठे. आणि हे बघा बाहेरून किती सुंदर दिसत आहे. तिकडे पण आहे. ओके, तर इथं 2 बेडरूम आहे ना. जी सर, दो bedroom. तरी त्या दिवशी नाही का त्या कार्यक्रमात दीदी तुझ्याबद्दल बोलली हा की म्हणे किरण बापरे म्हणे एवढे सगळे काम करून घेतले म्हणे स्वतःच एकटे म्हणे. हा. तर तेच ते घर पाहून आठवलं मला आता. अच्छा, 2 बेडरूम्स आहे. हा, इथे एक बेडरूम आहे. लाइट चालू कर दो. हा, लाईट चालू कर दो. पण दीदीनं असं म्हटलं ठीक आहे, मम्मीनं असं नव्हतं म्हणायला पाहिजे. तर मम्मीनं काय नव्हतं म्हणायला पाहिजे, काय बोलली मम्मी ते तर सांग मला आधी. क्या बोले? बाथरूम. बाथरूम आहे ना का, पहिले बाथरूम बघ ना. हा, तर हे एक बाथरूम आहे, सेम रूम आहे वो भी. जी सर, उधर भी है. इकडे हे काय आहे? इकडून हे मागच्या दरवाजानं बाहेर निघता येते. इथं बसावसाल जागा आहे. छान आहे इकडे पण आहे, मोठी. मला आवडते हे मंगळ अंदर आहे इकडे. झुलायला. इथं पण बसून आपण खाऊ शकतो, कारण की इकडे रेस्टॉरंट आहे आता. इथं बसून नाश्ता करू आपण, आहे ना. मला तर माणसासमोर जास्त बोलायला लावू नका. तुम्ही काय बोलणार ते मला आधीच सांगा. अरे ते नाही काय, त्या दिवशी आपल्या इथं कार्यक्रम झाला, हा त्या दिवशी मम्मी म्हणे हा. की अरे तू माणूस वाट पाहणार चल. तर काय म्हणे मम्मी मला ते तर अरे ते सांगा. काका वाट पाहत आहे ना, आपल्याला काय, आपल्याला नंतरही बोलता येते. काय म्हणे मम्मी सांगा ना, काय. अरे मी सांगतो पण आपल्याला नंतरही बोलता येते. माणूस ऐकन ना, तो काय म्हटलं ना फालतू चांगलं वाटते का ते. वाघ बाय वाघ. शेफ तुम हो क्या? हेलो हेलो हेलो. बदकाची रूम आहे इकडे. कर्कश आवाज आहे त्यांचा. काय ना दुखायला लागतात. सांगता का मला तर मम्मी काय? एक नंबर आहे मोगलीज डेन म्हणून, जिथं थांबलो आम्ही बेंच मध्ये. काय मम्मी काय म्हणत होती? ठीक आहे, काही मी सांगूनच जातो फायनली. ते म्हणे की असं वाटतं म्हणे की यार लग्नाच्या आधी तर म्हणजे शशांक करत होता म्हणे, मान्य आहे म्हणे, पण लग्न झाल्यानंतर म्हणे त्याचं डायरेक्ट सगळं काही मल्टिप्लायच झालं म्हणे. म्हणजे आमच्या घरी लक्ष्मी आली म्हणे असं. अशी मम्मी म्हणे का? हा? अशी मम्मी म्हणे? अशी मम्मी म्हणत होती का म्हटलं? अरे असे पप्पा म्हणत होते. मम्मी काहीतरी वेगळं बोलली. लोक पाहून राहिले ते रिप्लाय पाहून राहिले. असे हात चांगला वाटते का काका पाहून राहिले. चल अजून आपल्याला जे बेडरूम आपली काय ते दाखवायचीच राहिली ना आपली. खड्ड्यांचा तू खड्ड्यात कसं खड्डा केला दादानीचा खड्ड्यांचा. इकडेही रूम्स आहे सर, इकडेही रूम्स आहे, इकडे पण रूम्स आहे. इकडे पण रूम्स आहे, तिकडे पण आहे. हे असे पेंग्विनचे घर वाटत नाही का? पेंग्विनला घर असतात का? नाही, काय असते मग इग्लू. ते इग्लू मग इग्लू मध्ये राहते पेंग्विन्स. इग्लूत राहते का मग? जा बरं तू मॅट नको बोल ना. जा तिकडे. आहे 3-4. हे इकडचं नाही घेतलं आम्ही, कारण की आम्ही दोघंच आहे एवढेच, तर आम्ही हे वाला घेतलेलं. आमची रूम दाखवतो तुम्हाला. ही आहे आमची रूम. आणि आमच्या रूम मध्ये त्यांनी 2 बेड दिलेले आहे. इथे 2 बेड आहेत सेपरेट. इथे छान सोफा पण आहे, एसी आहे, इथे टीव्ही आहे. आणि अजून एक गोष्ट यांना सांगितली का? हा ठीक आहे, ते दाखवून काय? बाथरूम. आणि इथे बाथरूम आहे. मला बाथरूम खूप आवडलं. पहिले दाब मग ढकल. हा, बाथरूम खूप छान आहे. सगळं गिझर बिझर पण आहे इथं. हे घे. आता सांगता की नाही सांगत? काय नाही तर तुम्हाला बाथरूम मध्येच कोण ठेवलं? ये फंस गया सी चांगली सांगा मग. काय सांगू. मम्मी काय म्हणत होती सांगा. आणि एक तर हे इग्लू आहे, इथे माहितीये का आवाज इको होते. छोट्या आवाजात जरी बोललं तरी एवढा मोठा आवाज. हा, ते दाखव ना पब्लिकला. त्या कोपऱ्यातून बोललं तर या कोपऱ्यात ऐकू येते गाईस. तिथून बोल तू. तिथून बोल ना, त्या बेडवरून बोल ना, इथं ऐकू येते क्लिअर. तुम्ही सांगणार आहे का मला मम्मी काय म्हणत होती? अरे मम्मी म्हणत होती. हा, पुढे बोला. तोंड जमलं का तुमचं असं? आता विसरलो मी मम्मी काय म्हणत होती. तू खड्ड्यातच जा आज. तू खड्ड्यात जा आज. बाहेर शिकली तरी या मित्रांना. ठीक आहे, तू नाही सांगत ना मला. हा. मग ठीक आहे, नको सांगू. हे की चाबी घे, लॉक. तुम्हाला मम्मीची शपथ आहे, लवकर सांगा. लवकर सांगा. मी हे बांधली हे बांधली नाही. काही बांधा, असं बांधा, तसं बांधा, काही बांधा. मम्मीची शपथ दिली मी आता, लवकर सांगा. लॉक लावा पहिले. तर मम्मी मध्ये फायबर सांगू खरंच. हा सांग. फायनली सिरियसली हम्म. खाली आहे पहिले. फालतू पडशील सहन नाही होईल तुला धक्का.
की तुम्ही पेन्सिल चालले म्हणे रिसॉर्ट मध्ये, हम्म. तर म्हणे माझ्यासाठी तिचं रोप घेऊन येत जा म्हणे झाडाचे. बकवास कमी कर. अरे सिरियसली विचार मम्मी बोललो काय. बकवास कमी कर. अरे खरंच ना. अरे सिरियसली सांगू राहिलो त्या मी. दिवशी पूजेची गोष्ट सुरू होती ना. हा तर पूजेतच बोलली तर तिला माहित होतं ना आपण पेन्सिल जाणार आहे, तर म्हणे इथून रोपटे घेऊन या म्हणे हा पहिले लॉक लाव आधी लॉक लाव. नायगावातून पुढून आता लेफ्ट घ्यावं लागते आपल्याला. इथून आम्ही गुगलवर सर्च करून चाललो, त्याच्यावर पचधारा नाव आलं होतं, तर इथून आपण लेफ्ट घेणार आहे. बघू खरंच आहे का ते मातीचे गाव. आल्यालाच मडके ठेवले. वो 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 एंट्री धमाकेदार हुई है. आणि इथं आले मडकेच मडके ठेवले लोकांच्या घरी. देखो इधर बनी रहे हैं, अंदर गांव है. लोग रास्ते पे आके देखते हैं कि कोई खरीदा क्या. वाह मूर्ती बनवली आहे तिथं हनुमानजीची. हे गाव छान आहे, छोटस पण मस्त आहे. इथले घर पण खूप क्यूट क्यूट आहे. सगळे मातीचे घर आहे. काही सिमेंटचे आहे, काही मातीचे आहे, काही दगडगोट्याचे असे व्यवस्थित बांधले. जास्त करून मातीचे. जास्त करून मातीचेच आहे. गाय पण आहे, छोट्या छोट्या बकऱ्या आहेत, कोंबडी सगळंच आहे. छान वाटत आहे गावात आल्यावर. ते बघ तिकडचं ते शेणान सारवलेलं. तिकडे शेणान सारवलं. समोर रस्ता आहे का घरात जाऊ आपण. मी चल घरात आहे का रस्ता. आपल्या घरी आला का विचारून राहिले. आहे रस्ता आहे बाहेर निघायसाठी इकडून. म्हटलं वो साईडच्या अंदर. ठीक आहे थँक्यू. तर गुगल मॅप तुम्ही चुकीचे आहात पुन्हा. मी याला सांगितलं होतं की ते मातीचं गाव तेच आहे जिथे आपण आधी गेलो होतो. येस त्याच रूटनी आहे. मी पण हो म्हटलं होतं. नाही तू माझं नाही ऐकलं. मी हो म्हटलं तू होतं. पण माझं नाही ऐकलं. मी हो म्हटलं तू होतं. नाही ऐकलं माझं. लोक पण तुला पाहायला आले. काकू आजी सरळच उभी झाली, पण तू माझं नाही ऐकलं. ऐकलं मी. नाही ऐकलं. हा असंच करते नेहमीच. मी सांगते नाही, हा माझं कधीच ऐकलं राहू दे, काहीच्या काही. आणि आपल्याच मनाने लावते आणि मग कुठे कुठे खोटे आरोप. खोटे आरोप नाही करते मी. सही. आणि हे प्रूफ झाला आज. खोटे आरोप. गुगलच्या मनाने ऐकत होता. मी सांगत आहे तर माझ्या मनाने नाही मी तुला म्हटलं होतं की आपण तिथे Google गेलोय तिथं आहेच, पण हे पण बघून येऊ मग इकडे जाऊ. असं नव्हतं म्हटलं मी की तू ऐकत नाही. असं घर आहे. घर नाही ऍक्च्युअली तर गोठा आहे. गाईचा गोठा आहे मातीचा. म्हणजे पहिले ते घरच होतं आहे ती, आणि मग ते खराब झालं तर दुसरीकडे शिफ्ट झाली असताना तो गाईचा गोठा करून टाक. थंड म्हणजे गाईला एकदम थंड वाटते. आणि सगळं कसं ते शेजारी सारवलेलं आहे ना, तर छान वाटून राहिलं. खूप दिवसानंतर पाहिलं असं गावातच बघायला भेटते शेजारी सारवलेलं. आपल्या शहरात तर काही राहिलं नाही आता. तू सर्वात जण घरी त्या सारू टाईल्स वर सर्वांच हे ते हुशार आहे. काय होते गू लाने की मेरी जिम्मेदारी. गोबर म्हणते त्याला. गोबर म्हणते. गोबर. चांगलं बोल. हा टर्न आहे. तो इथे 1-2 घर आहे असे. आणि अरे देवा बापरे. आणि खूप मोठा स्पीड ब्रेकर आहे. त्याही गावात आतमध्ये एंटर करायचं होतं लिहिलं होतं. यांनी तर आमझरी लिहिलेलं आहे. आमाझिरी. तर हेच गाव आहे ते. झिरी नाही झिरी. जिरी जे की असं. आमाझिरी. ठीक आहे. आमाझिरी. तर हेच गाव आहे ते जिथे मातीचे भांडे भेटतात. अजय दादे ये वही गाँव है ना, वो मिट्टी का सामान बनता है. कब से है ये गाँव. बहुत दिन से है जी. कई मतलब तुम्हारे भी पहले से है क्या. अरे बाप रे 300 साल. आप कितने साल के हो. 50-60 साल के हो गए. 60 साल के हो गए. आजी जवान आहे. 60 वर्षाची जवान ते. 60 वर्षाची आहे ते दात पडले. हो, पण तिला तरी आजी एवढी म्हातारी आहे. ती दाता नाहीये काहीच नाही. तिला विचारलं तर 50-60 वर्षाची आहे म्हणते. इकडे मातीचे मटके लागले आहे पूर्ण कंटिन्यू. खूप क्यूट आहे. पण मस्त आहे बघ. सुंदर आहे. इकडे पण आहे. लॅम्प वगैरे पण आहे. हे पण आहे ते पण आहे इकडे. अरे वा हे पण छान आहे इकडे बघ. कोणाकडून घ्यायचे. मागच्या वेळेस एकच घर दिसलं ना. बघू ना 2-3 लोकांकडे बघू मग जाऊ. खूप साऱ्या लोकांच्या घरी आहे. इथे तर लाईननीच लागल्या बापरे. अरे बापरे. इकडे पण इकडे आहे. आहे. सगळीकडेच आहे. पूर्ण गावच आहे. उधर पलटाने का नहीं है. आगे उधर पलटाने का बहुत जगह है. झाडा पण आहे तिकडे आतमध्ये. मुलं मुली खेळत आहेत. ये हम गांव में आए थे पिछली बार, तो एक ही दुकान से लिया था. इस बार बहुत सारे दुकान दिख रहे. तो ये हमारा चैनल है, उसको 10 लाख फॉलोअर्स है. 10 लाख लोग देखते हैं. ये कब से है अपना गाँव. ये तो बहुत पुराना गाँव है सर. मतलब ये मिट्टी का काम कब से चलता है गाँव में. मिट्टी भी बहुत पुराना हो गया ये. पहले से हम लोग क्या है जाति कुमार की है. हम तो पहले से ही धंधा कर रहे हैं. ये रिसोर्ट बनने के बहुत इधर पहले इधर माल जाता था. नरसिंहपुर, आदेगांव, हर्रई, इधर कानीवाड़ा इधर जाता था. तो ये नागपुर अमरावती जाता है. हाँ ये नागपुर जाता है. हिंगन घाट, वर्धा, करंजा. तो ऐसे ऑनलाइन अगर किसी को बुलाना नहीं ऑनलाइन तो नहीं कर रहे हैं क्योंकि ये माल इसलिए थोड़ा कच्चापन रहता है माल में. क्या कहीं ले गए ऑनलाइन वाले तो वो दचड़ा में तो हो जाएगा काम. हाँ ऐसा जो भी कस्टमर यहाँ आता है सब तो वो बस नहीं लेके जाता है. अपना माल तो कुछ संभाल के ले जाता है.
मैं ये पार्ट मैंने बना दिया, इस पे आउट बनाए. नॉर्मल पॉट असते त्या पॉटचा वर डिझाईन करून करून मातीची पण आऊल बनवते. साधा पॉट होता असा आऊल बनवला, तो मागचा आऊल बनवला. तर मातीचं गाव म्हणून इथे पेंचमध्ये एक गाव आहे, त्याचं नाव आहे पचधारा. तर आम्ही पॉटरी विलेज पण म्हणतात त्याला. पॉटरी विलेज पण म्हणतात, जसं की मराठीमध्ये मातीचं गाव. बाकी का जो माल है वो बाकी का नागपुर मिल जाते हैं. अच्छा. हाँ. जैसे घड़े है, हमने यहाँ से 80 रुपये का घड़ा दे दिया और भले 150. बाकी का ये जितना रखा है सर, ये सब टूरिस्ट के हिसाब से रखा है. ये हमारे से 500-700 रुपये का माल भी लिए और कुछ बना के देते हैं. तो बना के देखे फिर उसको हमको पका कर देना है. उनको बच्चों का जो भी बनाया है उनने हाथ लगाया, उतना तो बनेगा नहीं, मगर कुछ हेल्प भी कर देते हैं. तर तिथे सगळ्या प्रकारचे मातीचे भांडे बनतात. खूप मस्त मस्त आहे, म्हणजे इतकी युनिक आहे की खूप खूप. जब सर ये पेच नहीं बना था ना, तो हमारा माल इधर ही जाता था मध्य प्रदेश में. अच्छा. तो यहाँ पानी में हाथ धोएंगे. ऐसा धीरे-धीरे देखो, ये जैसा अपने ये गायरा करती, इसको धीरे-धीरे आपको पता लगा. खूप खूप सुंदर आहे. कसं वाटत आहे ना? हाताला छान वाटतं. गुदू गुदू किती डेंजर शेप. मग असं वाटतं तिथे गेल्यानंतर की हे घेऊ की ते घेऊ की ते घेऊ की हे घेऊ. आणि आता मी जवळपास शॉपिंग केली, 1600-1700 रुपयाची शॉपिंग केली. तिथून फक्त मातीचे भांडे घेतले, बाकी काहीच नाही तुम्ही घेतलं. जर ते सिटीतून घ्याल तर 5-6 हजाराचा माल आहे. हा, खरंच 5-6 हजाराचा माल आहे. आम्ही तिथून कुंड्या वगैरे घेतल्या छान छान. तर मोठ्या कुंड्या, असं पण नाही की छोट्या. अलग से बना अरे 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 रुक जा. बनो रे. क्या ज्यादा भी पतला नहीं चाहिए ना, मिट्टी है. नहीं उसको करने दो ना, गलत भी हुआ तो चल. जमलं काय? झालं का? काय बनवलं? कुमकुम वगैरह ऐसा. हा, हल्दी कुमकुम की डब्बी. घे कुंकाचा डब्बा. हाँ, तो इसके यहाँ से टच करो. आम्ही तिथून कुंड्या वगैरे घेतल्या छान छान. तर मोठ्या कुंड्या, असं पण नाही की छोट्या. तर ती आम्हाला पडली 100 रुपयाला. अजून ते आपण ज्यामध्ये भाजी वगैरे बनवतो, किंवा जे की पॉट्स असतात, ज्याच्यामध्ये हंडी असते. घ्या अन्न बनवलं. वा वा. तरी डब्बी बनवली आहे रन्नी, बघून घ्या मित्रांनो. काहीतरी बदलं. नाही, त्याच्यावरून झाकण टाकलं तर ते हेमा होते ना त्याच्यात. पोरगी शिकली, प्रगती झाली. काय केलं आता? अशा खूप साऱ्या बारीक छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या. फक्त आमच्यासाठीच नाही घेतल्या, घरच्यांसाठी पण घेतल्या, काव्यासाठी घेतली, अजून विशाखाला फोन केला त्यासाठी पण घेतला, नुपूरसाठी पण घेतलं एक गिफ्ट द्यायसाठी म्हणून. तर सगळ्यांसाठीच काही ना काही थोडंफार छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या आम्ही. बोल ना काहीतरी. काय बोलू मी शांतच झाली ते करताना, मग मला छान वाटत आहे. मी बनवलं पण ते सुखायला 2 दिवस लागते म्हणते, आणि मग त्याला ते पकाना पडताय बोलते. तर आता कसं करायचं आपण मुलगी चालू पुढच्या वर्षी घेऊन जाऊ. नाही ना, पण मी एवढा चांगला क्वालिटी. आता हात घेऊन जाऊ ना पुढच्या वर्षी. हा पाहिजे होता ना, पण मला ते बघा खालून ओपन करायचं. फिनिशिंग. अच्छा. हाँ, ऊपर का चीज है. हे जे आता मी पाहिलं, त्याच्यामध्ये तडका वगैरे आपण मिरचीचा देतो ना, तर तडकासाठी आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही चहा बनवू शकता. किती जणांचा बनवून त्याच्यात? 4 लोक का? हा, 3-4 लोक. आणि मग परीक्षेतले याच्या आधीच बनवा लागत ना. हो. हे एक आहे, हे मला आवडलं, हे मस्त आहे. तर हा कुकर आहे, हे कुकर आहे. और ये खिलौने वाला नहीं है, सच में बनता है इसमें खाना. हे खूप आवडलं. ग्लासेस पण आहे, जग्स पण आहे. हे हरिण खूप आवडले मला. हे कुंडी आहे. इंडोर प्लांट्स आपण लावतो ना किंवा बाहेर वगैरे, तर ही कुंडी आहे प्लांट्स लावायची. तर आपण घेऊ हे, पण हे नाही घेऊ हरिण, कारण हे जर तुटलं तर. स्वच्छ आहे घरात तोपर्यंत. हे आवडलं मला. याच्यामध्ये पण तुम्ही झाड लावू शकता. तशा पण मला घरात 3-4 झाडं लावायचे त्यामध्ये. स्पेशल हेच घेते मी, असे 2-3 घेऊन घेते. किती डिटेलिंग आहे बघ ना, तिकडे दाखव. बस तिथेच थांब. A few moments later. किती हळूहळू बघ, चालले. जंगल सफारी करायची गरज नाही. घाबरून राहिले ते बिचारे. कसं वाटत आहे? मस्त वाटत आहे. पहिले मला क्रॉस होताना दिसले ते 2-3, म्हटलं मी हरिण. अरे यार, म्हटलं गाडीवाल्यांनी पाठवले, क्रॉस केले. नंतर पाहिले ते इकडे सगळे उभे होते, एवढे सगळे हरिण. छान वाटलं बघून. अहोनी दाखवले. अहोंनी दाखवले मला हरिण. थँक्यू. रात्र पूर्ण असं अंधार. राज मूवीचं आठवण आली मला. राज मूवी मध्ये नाही दाखवत का ते भूताचं सीन दाखवत आहे, ते जंगलात जातात. सोना त्यात कुठं आलं? राज मूवी आलं काय ना. ते वेगळं आहे. अरे डिफरंट आहे 2. तन्हा जात तिकडे.
खूपच मस्त आहे. आणि मला सांगायची गोष्ट हे म्हणजे इतक्या कमी प्राइसमध्ये विकत आहे, इतक्या कमी प्राइसमध्ये की त्याला काही व्हॅल्यूच नाही आपण असं म्हणू शकतो. आणि त्यांच्या मागे मेहनत खूप आहे. मेहनत अशी आहे की ते जे काही माती असते पहिले तरी माती आणावं लागतं, त्याला सुकवा लागते. सुकवल्यानंतर त्यातून जे काही कचरा आहे तो पहिले काढावा लागते, नंतर त्याला छानावं लागते. म्हणजे आपण त्याला गाळतो असं. गाळल्यानंतर त्यातून एक पण त्याच्यामध्ये खडा वगैरे किंवा गोटा काही नसला पाहिजे. पूर्ण फक्त प्युअर माती असली पाहिजे, एकदम स्मूथवाली. आणि ते माती जमा करतात. मग त्याच्यामध्ये पाणी टाकते. पाणी टाकल्यानंतर त्याला एक तर ते पायाने असे त्याला काय म्हणते तुडवतात. पायाने तुडवते किंवा हाताने तुडवते, जे काही आहे. आणि ते तुडवल्यानंतर ती माती रेडी होते. ते माती रेडी झाल्यानंतर मग ते ठेवतात आणि त्याच्यापासून भांडे बनवतात. आणि एवढीच इथं मेहनत संपली नाही. भांडे बनल्यानंतर ते भांडे काढतात, मग त्याला उन्हामध्ये सुकवतात. नाही, आणि अजून त्याच्यात त्याला शेप पण देतात. हा, आणि ते- शेप देणं तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात कठीण गोष्ट सगळ्यात आहे. कठीण गोष्ट आहे ती. कारण आज आम्ही दोघांनी ते प्रयोग केले, मी पण केले, यांनी पण केले. मी 2 गोष्टी बनवल्या. एक गोष्ट बनवायला गेली होती, भलतंच काही बनवून गेलं ते. तर मग मी त्याचं काय बनवलं, ते कुंकू ठेवायचं असते ना, अशी पॉट असतात त्याच्यावर झाकण असते, कोणी कुंकू ठेवते, कोणी काही पण ठेवते. ते एक बनवलं. आणि एक मला फुलदाणी पाहिजे होती, त्याच्यामध्ये आपण शोकेस काय म्हणते त्याला, फुलदाणीच म्हणते, फ्लॉवर पॉट. तर ते एक बनवलं मी, ते पण खूप मस्त बनलं. तर ते बनवताना मला समजले की त्याला किती प्रॉपर शेप द्यावं लागते, कसं करावं लागते, काय करावं लागते. शेप दिल्यानंतरही त्याच्यावर जी डिझाईन बनवतात ती अजून कठीण. ते अजून ते तर बिलकुल नाही जमलं आम्हाला. हा, नाही पण मी केलं ते, मला आलं ते मस्त आहे. मला खूप मस्त वाटलं ते, कारण ते गोलगोल फिरते, फक्त एकाच ठिकाणी असं धरून ठेवावं लागतंय. आपोआप डिझाईन ते नाही म्हणत डिझाईन मी, तिने त्याच्यावर आऊल बनवला होता ना त्या भांड्यावर. ते तर खूप कठीण आहे बापरे, ते खूप कठीण आहे. त्याला खूप वेळ लागते, बरोबर ते शेप द्यावं लागतं सगळ्या गोष्टीला. आणि इथंच ती गोष्ट संपत नाही. ते सगळं बनल्यानंतर त्याला उन्हामध्ये सुकवावं लागते 2 दिवस 3 दिवस कमीत कमी. आणि ते सुकल्यानंतर मग त्याला ते गरम करतात प्रॉपर. आणि ते गरम झाल्यानंतर भट्टीमध्ये त्याला गरम करतात. आणि भट्टीमध्ये गरम झाल्यानंतर त्याला पुन्हा ते थंड होऊ देते उन्हामध्ये वगैरे जे काही आहे. आणि तेव्हा कुठं जाऊन ते एक बर्तन किंवा जे काही आहे ते पॉट ते रेडी होते. तर ह्या एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी एवढी मोठी मेहनत आहे. आणि आपण त्यांना जो काही पैसा देतो किंवा कॉस्ट देतो ते खूप कमी आहे या लोकांसाठी, कारण ते लोक फक्त पैशासाठीच ते करत आहे. त्यांच्याकडे दुसरं तर काही साधन नाही आहे. पण हे सगळं सामान जे आहे ते इकडे तिकडे मार्केटमध्ये जाऊन विकतात. म्हणजे ते नाही, पण बाकीचे लोक नेतात त्यांच्याकडून, डबल ट्रिपल रेटनी ते विकतात. आपण आणि बघितलंच आहे आता. त्यांचं बिल 1400 आलं होतं, पण आम्ही 1600 दिले. मुद्दा म्हणजे थोडे जास्त हा, दिले. की मग रन म्हणे की जास्त आले म्हणे. म्हटलं अरे नाही, आपण डोनेट करत असतो नेहमी, हा. इकडे तिकडे डोनेट केल्यापेक्षा या लोकांना डोनेट केलेले बरे. आणि आपल्याला सामान पण भेटून गेलं. हम्म. आणि तिथून निघताना मी थोडी समोर गेली, तिथं गावच आहे पूर्ण. ते सगळ्यांच्या घरी भांडे भेटतात, सगळ्यांच्या घरी. थोडी समोर गेल्यानंतर मला आणखी एक पॉट दिसला. तो पॉट मला इतका आवडला तर मी ते घेऊन घेतलं. ते म्हणे 200 रुपयाला आहे म्हणे. म्हटलं यार याची किंमत थोडी मला जास्त वाटत आहे, म्हटलं काही कमी करा. तर तिने मला फक्त ते 120 मध्येच दिलं. म्हणजे इतके साधे सिंपल लोक आहेत ते, म्हणजे त्यांना काय बोलू आता, माझ्याकडे शब्दच नाहीये. तरी आम्ही 150 पण दिले. तरी आम्ही थोडे जास्त देऊन दिले. म्हटलं नाही जाऊ दे, जास्त देऊन देते म्हटलं. पण मला खूप आवडलं ते, खूपच सुंदर आहे. मी दाखवून तुम्हाला घरी गेल्यानंतर कसं आहे ते. कारण ना अमरावतीत गेल्यावर तेच गोष्ट आम्हाला 300-400 भेटणार होती. म्हटलं त्याच्यापेक्षा इकडे 30-40 रुपये जास्त गेलेले बरे. गेलेले बरे आहेत. पण मला आवडलं ते, खूप मस्त आहे.